आणि बातमी राज्यातली अतिशय महत्त्वाची आहे। नोटीस पाठवून मराठा समाजाला चिथवू नका असं थेट जरांगे पाटील यांनी सुनावलेलं आहे। नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणीही त्यांनी केलेली आहे। आपल्याला माहिती आहे एकीकडे ट्रॅक्टर वापरण्यासंदर्भात नोटीस नांदेडमध्ये देण्यात आलेली आहे। त्यासह अनेक मुद्द्यांवरून जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। तर कशाच्या आधारावर नोटीस दिल्या असं जरांगे पाटील यांनी सवाल विचारलेला आहे। मंत्र्यांच्या घराबाहेरही जमावबंदी कराल का? मुंबईतल्या जमावबंदीच्या मुद्द्यावरून त्यांनी हा सवाल केलेला आहे। ठरलं तर मराठे जाणार, ठरलं तर म्हणतो हे जर तरचा विषय ठरलं तर मराठे जाणार, मग तिकडे नोटीस देणं फिटेसाठी तिकडे काही कर कशाला आम्हाला उघड डवचिता घेणं देणं आधीच काय गरज आहे का मग त्यांना नोटीस द्यायची? जायचं ठरलं नाही, काय विषय नाही, कुठं आणखी 24 डिसेंबर लांब आहे। याचा अर्थ सरकारला आजच काढायचा का आम्ही आरक्षण देणार नाहीत म्हणून? नोटीस देणाऱ्यावर सरकारने कारवाई करायला पाहिजे। आता तो कस काय दिल्या मग ही तर मागणी आज जर हे खरं असेल ना नोटीस दिलेल्या तर मी त्या नोटीस देणाऱ्यांनाच सस्पेंड करायला पाहिजे पहिला अगोदर। तुम्ही कशाच्या आधारावर दिल्या? लोकांच्या घरी ट्रॅक्टर आहेत म्हणून द्यायला लागले का त्यांना? मग ट्रॅक्टर घ्यायचं इकून टाकावं का आता? का तो आधारात आणून लावा तिथे? अशा बुंगरी चाळे करते हे काही काही अधिकारी। जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसल त्याच्यावर कारवाई करायला लागेल। मग मंत्रालयात सुद्धा गर्दी असते मंत्र्याची, तुम्हाला पुऱ्यामध्ये टाका लागते। मग आमदाराच्या बंगल्यापुढं मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असती, मान्य आहे भाऊ पत्रकार बांधवांना? मग मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते, जमावबंदी त्याचा अर्थ असा ते पुऱ्यामध्ये टाकणार का? मग विकासाचा ध्यास म्हणजे